तर किसन गावंडे यांनी आत्ताच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। अपक्ष लढणार नाही, पक्षाचा जो काही निर्णय आहे तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। पण दुसरीकडे आपण बघतोय कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। किसन गावंडे यांनी आपला अर्ज मागे घेऊ नये या मागणीसाठी घोषणाबाजी नागपूरमध्ये करण्यात येते। एकाच प्रभागामधून 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार आता घडतोय। शेवटच्या क्षणी किसन गावंडे यांना फॉर्म मागे घेण्यासाठी सांगण्यात आलं आणि या संदर्भातला तोडगा काढणार आहे। याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना, हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे। आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहेत। भाऊ, इतका आक्रोश होते आहे, कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही असंही जे आहे ते म्हणत आहे? नाही, असं काही हे नाही। या भावना आज ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते। भाऊ, मनोनीत नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही, आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना तिकीट देणार की नाही देणार। आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार। ते मुख्यमंत्री विभागीय पक्ष कार्यालय। किसन गावंडे हे इथून निघतील का बाहेर? आता निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले। तुमची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे भाऊ, तुम्ही तोडगा काढलाय? तोडगा आता निघणाऱ्या कार्यालयात जाऊन मधला मार्ग काय? ती भूमिका आजही निभावली तुम्ही? नाही, ठीक आहे, मधला मार्ग काही निघाला आहे? निघणार। आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार आपली बाईक चालू राहिली नक्कीच आपल्या सोबत आहे परिणयजी फुके. परिणय भाऊ, संकट मोचक म्हणून तुम्ही भूमिका